सर्वांना सादर दंडवत प्रणाम. आजचा व्हिडिओ प्राध्यापक डॉक्टर रुपाली शिंदे यांनी पुस्तक नाका या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. जी मुलाखत मार्च महिन्यामध्ये 2024 ला प्रसारित झाली. महानुभाव संप्रदायाच्या आद्य कवयित्री महदंबा यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य याचा निषेधार्थ या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. महाराष्ट्रातील सर्व संत परंपरा, सर्व संप्रदाय यांच्याबद्दल मनामध्ये सदैव आदर आणि प्रेम आहे. परंतु या ठिकाणी स्पष्टीकरण देत असताना काही संप्रदायाचे, काही ग्रंथांचा मला या ठिकाणी उल्लेख करावा लागणार आहे. तो उल्लेख फक्त आणि फक्त रुपाली शिंदे यांच्या वक्तव्याला स्पष्टीकरण देण्याच्या हेतूने आहे. कुणाचा अपमान अथवा वैमनस्याच्या हेतूने हा व्हिडिओ नाही. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नाही, हे गीतेवरचं भाष्य आहे असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल रुपाली शिंदे काय म्हणाल्या हे आधी आपण बघूया. एका अतिशय विद्वान व्यक्तीनं की खरा स्वतंत्र ग्रंथ कोणता आहे तर तो रामदास स्वामींचा दासबोध आहे. ज्ञानेश्वरी तर काय गीतेवरचं भाष्य आहे. जिथं अभ्यासपर संवाद होतो तिथं असा करंट भाष्य आपण करणार असू तर याच म्हणजे दिवाळखोरी आहे बौद्धिक. ज्यावेळेस आद्य कवयित्री महदंबा यांच्या रचलेल्या धवळे या काव्याबद्दल काय म्हणतात हे आपण आता बघूया. पुन्हा रुक्मिणी स्वयंवरावर आधारित महदंबेचे धवळे रचले गेले, विवाह गीत आहे. पण जसं तुम्हाला मुक्ताबाईंनी केलेला जो उपदेश आहे ताटीचे अभंग, अशी स्वतंत्र अभिव्यक्ती तुम्हाला दिसते का? आद्य कवयित्री महदंबा नाही यांनी दिसत. रचलेले धवळे हे स्वतंत्र अभिव्यक्ती नाही. मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगाचा दाखला दिला. तसं त्यांनी ज्ञानेश्वरी हे श्रीमद भगवद्गीतेवरचं भाष्य आहे असं म्हणणाऱ्याला त्याचा करंटेपणा आणि बौद्धिक दिवाळखोरी म्हणली. तसंच या ठिकाणी आद्य कवयित्री महदंबेंच्या काव्याला ती स्वतंत्र अभिव्यक्ती नाही असंही म्हणतात. त्यास हा तुमचा करंटेपणा समजायचा का आणि हीच तुमची बौद्धिक दिवाळखोरी आहे का, हेच आम्हाला या ठिकाणी तुमच्या शब्दातून समजावं लागेल. खरं तर आद्य कवयित्री असणाऱ्या स्त्री कवयित्री महदंबा यांच्या काव्याबद्दल अपमानजनक केलेले हे वक्तव्य आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या वक्तव्यातून तुम्ही काय साध्य केलं हो? तुम्ही महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांच्यामध्ये तुलना केली. तुम्ही प्रत्येक वक्तव्यातून, प्रत्येक मुलाखतीतून महानुभाव संप्रदायाला कमी लेखण्याचा आणि कमी दाखवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. विविध वक्तव्य आपण क्रमक्रमाने घेऊया आणि रुपाली शिंदे यांचा जोपर्यंत माफीनामा येत नाही, जोपर्यंत सोशल मीडियावरती त्या माफी मागत नाहीत, तोपर्यंत जाहीर निषेध करूया. आपण सर्व महानुभाव सांप्रदायिक, धर्मबंधू, भगिनी, युवक, युवती, संत, महंत सर्वांनी प्रत्येक क्षेत्रातून रुपाली शिंदे यांचा जाहीर निषेध करावा. त्यांनी जाहीर माफी मागावी असं त्यांना आवाहन करतो. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.